नमस्कार मित्रांनो, मी अथर्व गायकवाड आपल्या अथर्व YouTube ब्लॉग मध्ये आपले मनापासून स्वागत करतो। आज आपण जाणार आहोत नेवासा येथे, जेथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पैज खांबाला टेकून ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली। चला तर ब्लॉगला सुरुवात करूया। याच पवित्र भूमीवर पूर्वी करवीरेश्वर मंदिर होते व त्याच मंदिरातील पवित्र खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, हरिपाठ इत्यादी ग्रंथांची निर्मिती या ठिकाणी केली। काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले, परंतु जगाला दिव्य संदेश देणारे पवित्र खांब पैस मात्र अबाधित राहिला। खांबाभोवती मंदिर असणारे जगातील एकमेव ठिकाण तोच पवित्र खांब। श्री क्षेत्र नेवासा हे महाराष्ट्र प्रांतातील अहमदनगर जिल्ह्यात प्रवरेच्या तीरावर अनादी कालापासून वसलेले व अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा सांगणारे हे एक उत्तम क्षेत्र आहे। या क्षेत्राच्या मध्य भागात श्री विष्णूचे मोहिनी रूप धारण केलेले अतिसुंदर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले मंदिर आहे। या मंदिराचा धार्मिक इतिहास भागवत पुराण काळामध्ये सापडतो। या संबंधात भागवत ग्रंथातील ओवीमध्ये असा उल्लेख केला आहे, जेथे चोरून घेता अमृत ग्रासा, निवटिकला राहूचा घसा, तयारी कादंबरीवरी म्हाळसा, वास नेवासा पै केला। मित्रांनो, आपल्याला समोरच पैस खांब दिसत आहे। याच पवित्र पैस खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला। अनेक भक्तजन पवित्र पैस खांबाचे दर्शन घेताना दिसतात। पवित्र पैज खांबाच्या मागे विठ्ठल रुक्माईचे दर्शन घडते। ऐसे युगी परी कळी आणि महाराष्ट्र मंडळी, श्री गोदावरीच्या कुळी दक्षिणेली त्रिभुवने पवित्र, अनदी पंचचक्रा क्षेत्र, जेथे जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे। हे ठिकाण ज्ञानराज माऊलींनी का निवडले असावे याचाच उलगडा होतो। त्रिभुवने पवित्र या शब्दावरून हे स्थान अतिरमणीय व देवांचे वस्तीचे स्थान असेही पाहिजे असा निर्वाळा दिल्याशिवाय राहतच नाही। आजही ज्ञानेश्वरांच्या मंदिराच्या ईशान्य भागात आणि वायव्य भागात जर एकट्याने फिरून पाहिले तर रमणीयता व पवित्रता अनुभवास मिळते। मंदिराच्या भोवती असंख्य प्रमाणात मोराचे व पोपटाचे थवे आजही दृष्टीस पडतात। या ठिकाणी विहार केला असता मनास एक अनमिक गोष्ट शक्तीचा शोध घेण्यासाठी नकळत ओढ निर्माण होते। मंदिराचा परिसर भाविकांमुळे गजबजलेला दिसत आहे।
समोरच आपल्याला दत्त मंदिर दिसत आहे. ब बन्सी महाराज तांबे यांची आपल्याला समोरच वस्तू संग्रहालय दिसत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला पवित्र पैज खांबाविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडलंच असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व शेअर सुद्धा करा. धन्यवाद.